इंदापूर जवळच्या भिगवणमधल्या प्रकरणी एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। कारण आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकलीच नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय। अपहरणाचा पूर्णपणे बनाव रचला गेल्याचा संशय यामुळे व्यक्त झालेला आहे। अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले। मुलगी सध्या बारामती पोलीस ठाण्यातच आहे आणि जबाब नोंदवण्यासाठी मुलीला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। मुलीला घेऊन सध्या पोलीस अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती कळतेय। तर भिगवण प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात। तर मुलगी अपहरणानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवडकडून महाबळेश्वरकडे गेले। महाबळेश्वरहून मुलगी मध्यरात्री 1:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले। बारामती पोलीस ठाण्यात या मुलीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। स्वतःच्या मर्जीने गेल्याचा संबंधित मुलीने प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलाय। पोलिसांनी बोलावूनही घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर मुलीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन करत विश्रामगृहाजवळ बोलावून पळ काढल्याचंही समोर आलंय। तर आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवालही समोर आलाय। आणि पहाटे पोलीस आता मुलाला खासगी गाडीतून घेऊन अज्ञात स्थळी रवाना झाले। तर खरं तर या भिगवण प्रकरणामुळे मोठी खळबळ निर्माण झालेली होती। या प्रकरणावरून भिगवण बंदची हाकही देण्यात आलेली होती। नेते आक्रमकही झाले होते आणि आता याच प्रकरणी हा मोठा ट्विस्ट आलेला आहे। दरम्यान मुलीने केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुलगी सांगते आहे की माझं आणि त्याचं प्रेम होतं, तिने घरच्यांना सांगितलंही होतं। दुसऱ्या मुलासोबत लग्नास तिचा विरोध होता, मुलासोबत ती स्वमर्जीने पळून गेली होती असंही तिनं या प्रतिज्ञापत्रात कबूल केलेलं आहे। मिरची पूड फेकल्याची जी केस दाखल केलेली आहे ती पूर्णपणे खोटी असल्याचं या मुलीनं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलंय। मुलीच्या आईचा आणि भावाचा दावा, मिरची पूड फेकल्याचा दावा आणि तिच्या अपहरणाचा दावा हा पूर्णपणे खोटा असल्याचं या मुलीनं तिच्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्येच आता मोठा ट्विस्ट आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।